चालू दे चालू दे थोडं इकडे बघा. द्या आवाज द्या आवाज द्या आवाज द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आलोक निरंजन आदेश. चला बरं ठेवा मोबाईल थोडं मागे या फक्त थोडं 1-2 मिनिट.
मी नानाबाबा गायकवाड इकडे श्रावण महिन्यामध्ये आम्ही पारायण करून नाथांची मिरवणूक काढतो आणि भोजन देतो जेवण आणि गाणे देवाचे भजन करतो, अन्नदान करतो, गाण्याचं भजन आणि गोपालाष्टमी नंतर सगळं मिरवणूक काढतो गावामध्ये. रामेश्वर सुनील शिंदे नाशिककर, तसेच आमचे बंधू रामाबा संसरी गावकर, आमचे ज्येष्ठ बंधू नानाबाबा येवलेकर यांच्या इथं आज श्रावण पारायण समाप्ती नवनाथ भक्तिसार ग्रंथाची समाप्ती आहे. त्याकरता आम्ही सर्वजण मिळून आम्ही खूप मोठा कार्यक्रम आणि उत्साह साजरा करतो. तो त्याची परंपरा आणि खूप वर्षापासून ते नानाबाबा चालवतात. आज आम्ही नागरचे सावकार गुरु आणि सर्व आप्तेष्ट मित्रमंडळ परिवार जमून एक गटी एक समूहाने नाथांच्या गीतांचा गजर करतो आणि नाथ भक्तीमध्ये गुंतवून कार्यक्रम करत असतो. तर माझ्या या पुढच्याही वाटचालीला नानाबाबांना शुभेच्छा आहे. तसंच आमचं असंच प्रेम त्यांच्यासोबत सादर राहणार आहे. आणि आज गोपालाष्टमी त्या निमित्ताने आम्ही स्पेशल प्रोग्राम ठेवलाय, तो दही अंडी आणि कृष्ण जन्माचा. तर संध्याकाळी सर्वांनी पाळण्याला हजर राहा आणि कृष्ण जन्म करू, त्यानंतर दही अंडी फोडू. आमची सर्वनाथ भक्तांची ही विनंती. मी शिर्डी सुदेश पाटील पत्रकार. मी या ठिकाणी नानाबाबा यांच्या आग्रहाने या ठिकाणी आलो. येवला या गावी आल्यानंतर त्यांची भक्तिभाव, त्यांच्याकडे असणारी नवनाथ पारायण, नवनाथांची पूजा, दत्तगुरूंची पूजा ही बघून खूप आनंद वाटला आणि त्या भक्तिमयेत मी सुद्धा सामील झालो आणि अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन केलं त्यांनी. गावात आता शोभायात्रा काढणार आहे. सकाळपासून आज भक्तांची वर्दळ चालू आहे. त्या ठिकाणी अनेक भक्त आहेत. त्यांना अगदी लग्नाच्या वरातीसारख्या सगळ्यांना पाहुणचार जेवणाचं देण्यात आला, महाप्रसाद देण्यात आला आणि सकाळी साधारण 11 वाजेपासून महाप्रसादाला सुरुवात झाली आहे. रात्री 10 वाजेपर्यंत हा महाप्रसाद देण्यात येणार आहे. अशा हजारो नव्हे तर लाखो भक्तांचं नियोजन त्यांनी केलंय. तर त्यांना माझ्या पाटणी परिवाराकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच नवनाथ सेवा त्यांच्याकडून घडवू हीच नवनाथ चरणी प्रार्थना करतो.